धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये भूमपरंडा नगरपरिषदेमध्ये बेबनाव असल्याची स्थिती पाहायला मिळत होती। मात्र शिवसेनेचे निरीक्षक माजी आमदार राजन साळवी यांनी सर्व चर्चा ही फेटाळलेली आहे। 2 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होऊन जिल्ह्यात महायुती म्हणूनच लढू आणि जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठेही महायुतीमध्ये तणाव किंवा वाद नाही, सगळीकडे महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल आणि येत्या 3 तारखेला निकाल लागल्यानंतर जास्तीत जास्त ठिकाणी महायुतीची सत्ता आलेली पाहायला मिळेल असं राजन साळवींनी म्हटलंय। धाराशिव शिवसेनेचे निरीक्षक माजी आमदार राजन साळवी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती होते आणि यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय। धाराशिव असेल, भूमपरंडा असेल, या ठिकाणी महायुती ही आहेच। काही दिवसांमध्ये त्या संबंधीची अंतिम चर्चा होऊन निवडणुकीच्या अंतिम दिवशी, उमेदवार अर्ज घ्यायच्या दिवशी मग चित्र सर्व व्यवस्थित दिसेल आणि 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला हा निकाल हा महायुतीच्या बाजून असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।